नमस्कार मंडळी, आपण पाहणार आहोत लग्नानंतर होईल प्रेमाच्या आजच्या भागात काय काय घडलं ते. मालिकेच्या भागात सर्वप्रथम सुनीता आणि मालिनीचं भांडण चालू असतं. सुनीता मालिनीला म्हणते, मालिनी अगं एकदा हे पेनड्राईव्ह तू बघ तर तुला सर्व काही समजून जाईल. तेव्हा तिथे एक कामवाली बाई येते आणि मालिनीला म्हणते, वहिनी खलबत्ता सापडला. मालिनी तो खलबत्ता घेते आणि सुनीताकडे बघते. अगदी वेळ सापडला आहे. सुनीता घाबरते आणि मालिनीला म्हणते, अगं म्हणू तू हे काय करतेस? आता मला याने मारणार आहेस का काय? तेवढ्यात सुनीता काव्याला म्हणते, अगं बाई काहीतरी बोल ना, सांग ना की मी खरं बोलते तू खोटं बोलत आहेस म्हणून. तेव्हा मालिनी काव्याला म्हणते, काव्या तुला काहीसुद्धा बोलायची गरज नाही. आता तू कोणाच्या पण प्रश्नांची उत्तर द्यायचे नाहीत. आता जे काही बोलणार ते मी, असं बोलते आणि मालिनी सुनीताच्या हातातून तो पेनड्राईव्ह ओढून घेते आणि खलबत्त्यात टाकून त्याला तोडते. सुनीता मालिनीला म्हणते की अगं म्हणू हे तू काय करतेस? म्हणू ऐक ना, असं करू नकोस. मी ते फुटेज खूप मेहनतीने मिळालं होतं. म्हणू ऐक ना प्लीज, असं करू नको. आणि मालिनी रागारागात ते पेनड्राईव्हचा पाकचुरा करून टाकते. ते पाहून काव्याच्या डोळ्यात पाणी येतं. तेवढ्यात तिथे मागून रम्या आणि वसू आत्या येतात आणि ते हळूच लपून सगळं पाहत असतात की काय चाललं आहे. आणि मालिनी कोणाचंही न ऐकता ते पेनड्राईव्ह चोरून टाकते आणि फेकून देते. आणि सुनीता ते पाहून सुनीता मालिनीला म्हणते, अगं म्हणू तू हे काय केलंस? तर मालिनी म्हणते, बास आता तू काहीसुद्धा बोलायचं नाही. मालिनी सुनीताला म्हणते, मला आता माझ्या नजरेच्या समोर देखील नको आहेस तू, जा इथून. मालिनी म्हणते सुनीताला, गणपती विसर्जनाच्या दिवशी मीच तुझा हात धरून तुला या घरात घेऊन आले होते, पण आज मीच तुला या घराच्या बाहेर काढणार आहे, असं म्हणते आणि सुनीताचा हात धरून त्याला ओढत ओढत घराच्या बाहेर नेऊन सोडून येते. तर मंडळी, कसा वाटला तुम्हाला आजचा भाग? अशाच रोज आपल्या आवडत्या मालिकेच्या अपडेट पाहण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.